महाराष्ट्रात थंयसर महाराजांचो पुतळो मोडलो, कोट्यावधी रुपया तुम्ही मोडले आणि महाराजांचो गडगंज बरो एक पॉवरफुल स्ट्रॉंग पुतळो तुमच्यान बांधू शकले ना आणि महाराजांच्या पुतळ्यान तुम्ही थंयसर तोरून खाले। कितें तरी एक अक्कल दवरा रे। हो पुतळो आतां पळय, हो पुतळो बांदला खरो, कळ्ळें न्ही? हांगा अवती भोवती कोण लीप करतलो रे? लीप करप ना चोरानो। एक लक्षात दवरा, पैसे तुम्ही वता थंयसर पेड्यार केल्या। आतां हांगा तर येवन जे शिवप्रेमी म्हणटाले पळय स्वताक, मातसो थंय कालांगूट पळय, मातसो हेवटेन तेवटेन महाराजांचो पुतळो जालो, तुम्ही थंयसर बोवाळ मारून गेल्ले मरे। आतां महाराष्ट्रान थंयसर पुतळो पडलो, गोंयांत तुम्ही रस्त्यार कित्याक येवना रे बाबानो? आनी हांगा हे महाराजांचे अशे पुतळ्या सोबतली हे जो कचरो कसो जाली, झाडां जाल्या पळय, ते लीप कोण करतलो? ते शिवप्रेमी न्हय। महाराज मरे काळजान आसपाक जाय, तो तोंडान उलयलो म्हणून जायना। आनी बोवाळ मारूं नाका आनी ताचेर राजकारण करूं नाका। नमस्कार, तनोज जडवलपालकर। आज संवसारांतलो सगळ्याहून मान्यता प्राप्त मान्य राजा, हो जगाक जाणता राजा, जगातलो जाणता राजा, जाणे शासन आणि प्रशासन कशा पद्धतीन आसपाक जाय हे म्हज्या महाराजांनी संपूर्ण विश्वाक दाखवून गेले। आज जेन्ना अशी गजाल ऐकली, काल जेन्ना गजाल ऐकली की महाराष्ट्रात थंयसर महाराजांचो पुतळो मोडलो, कोट्यावधी रुपया तुम्ही मोडले आणि महाराजांचो गडगंज बरो एक पॉवरफुल स्ट्रॉंग पुतळो तुमच्यान बांधू शकले ना आणि महाराजांच्या पुतळ्यान तुम्ही थंयसर तोरून खाले। कितें तरी एक अक्कल दवरा रे। आता हो मळ्यान आसा देवगी नगरा कडेन, जयराम कॉम्प्लेक्स फुडें हा आयल्यान हे आता मळ्यान। गोंय ह्या पुतळ्याची आता बाबा व्हॅलिडिटी कितले दीस पर्यंत? कारण बांदणारे जर रे भारतीय जनता पार्टीचे कार्यकर्ते आसा न्हय जाल्यार महाराजांनो क्षमा करा, कारण तांकां खबर ना ते कितें करता ते। पूण एक हांव मुद्दम सांगूंक इच्छिता, भारतीय जनता पार्टीन जे जे काम केला ते कमी दर्जाचे आणि सगळे कमी दर्जाच्या कामान तांच्यांनी पैसे खाले अशें म्हणटा हांव। आणि त्यामुळे महाराष्ट्रातलो म्हज्या महाराजांचो पुतळो पडलो। चोरानो भोगचे पडटले, तुमकां भोगचे पडटले। चोरानो चोरून खाले तुम्ही। हो पुतळो आतां पळय, हो पुतळो बांदला खरो, कळ्ळें न्ही? हांगा अवती भोवती कोण लीप करतलो रे? लीप करप ना चोरानो। एक लक्षात दवरा, पैसे तुम्ही वता थंयसर पेड्यार केल्या। आतां हांगा तर येवन जे शिवप्रेमी म्हणटाले पळय स्वताक, मातसो थंय कालांगूट पळय, मातसो हेवटेन तेवटेन महाराजांचो पुतळो जालो, तुम्ही थंयसर बोवाळ मारून गेल्ले मरे। आतां महाराष्ट्रान थंयसर पुतळो पडलो, गोंयांत तुम्ही रस्त्यार कित्याक येवना रे बाबानो? आनी हांगा हे महाराजांचे अशे पुतळ्या सोबतली हे जो कचरो कसो जाली, झाडां जाल्या पळय, ते लीप कोण करतलो? ते शिवप्रेमी न्हय, तांच्यांनी येवन करचे न्हय। महाराज मरे काळजान आसपाक जाय, तो तोंडान उलयलो म्हणून जायना। आनी बोवाळ मारूं नाका आनी ताचेर राजकारण करूं नाका। महाराजांनी खऱ्या अर्थान धर्म, न्याय, नीती कितें म्हणटा ती बाळगल्यो। तुम्ही येल्ले गेल्ले तुम्ही आज न्हय, कोण मुसलमान, हिंदू मुसलमान आनी कितें महाराजांनी अशें डिफरन्शिएशन केन्ना करूंक ना। पण आज तुमकां सांगता, तुम्ही खऱ्या अर्थान जर महाराजांक मानतात न्हय जाल्यार रस्त्यार येया, मारा त्या बीजेपी सरकाराच्या विरुद्ध बोवाळ। महाराष्ट्रात ज्या पद्धतीन महाराजांचो पुतळो पडिल्लो आसा, कळ्ळें न्ही? खरेंच तुम्ही जर शिवप्रेमी रस्त्यार येयात, मारा बीजेपीच्या अगेन्स्ट बोवाळ, तेन्ना तुमकां खरो मानतलो की तुम्ही शिवप्रेमी म्हणून। नाल्यार तुम्ही भारतीय जनता पार्टीचे कार्यकर्ते आणि फक्त महाराजांच्या नावान राजकारण करता अशें हांव म्हणटलो।